नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मुलाला संपवलंय, घेऊन जा। पुण्यात क्रूरतेचा कळस, मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या। पुणे शहर गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलं आहे। त्यातच कोथरूड परिसरातून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना समोर आली। एका 23 वर्षीय तरुणाची केवळ एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या रागातून 10 जणांच्या टोळीने अमानुष मारहाण करत हत्या केली। नागेश संजय जाधव असे या दुर्दैवी तरुणाचं नाव असून या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली। मैत्रीचा सापळा आणि क्रूर अंत। नागेश जाधव हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करायचा। त्याने एका अल्पवयीन मुलीशी जुने मैत्रीचे संबंध होते, मात्र मुलीच्या घरच्यांचा या ओळखीला तीव्र विरोध होता। मृत नागेशच्या आईने केलेल्या आरोपानुसार हे हत्याकांड अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलं। संबंधित मुलीच्या मोबाईलवरूनच नागेशला मेसेज करून भेटीसाठी बोलवण्यात आले होते। आपल्या मैत्रिणीला भेटायला जातोय असं नागेशला वाटलं आणि तो कोथरूडमधील SNDT परिसरात पोहोचला। मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला चढवला। मारून टाकलंय, येऊन घेऊन जा, फोनवरून दिली धमकी। 14 मार्चच्या सायंकाळी नागेश घरातून निघाला होता। रात्री 8च्या सुमारास त्याच्याच फोनवरून आईला फोन आला, पण समोर नागेश नव्हता। आरोपींनी नागेशच्या आईला अवाच्य भाषेत शिवीगाळ करत आम्ही नागेशला मारले आहे, त्याला इथून घेऊन जा, नाहीतर फेकून देऊ अशी धमकी दिली। घाबरलेल्या आईने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। लाकडी दांडके आणि लाथाबुक्यांनी त्याला इतकं बेदम मारलं होतं की रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली। 10 जणांवर गुन्हा, संपूर्ण कुटुंब गजाआड। कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून 10 जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये मुलीचे आई वडील, चुलते आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे। बबली अनिल शिंदे, सुनीता सुनील शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, बबली योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनील शिंदे, पप्पू शिंदे, योगेश शिंदे आणि अनिल शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत।